हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर जसं की तुम्ही बघता हे पाण्याचे नळ खाऱ्या पाण्याने बोरच्या पाण्याने पांढरे पांढरे होतात, त्यांच्यावर डाग पडतात आणि हे डाग निघत नाहीत. पण त्यासाठी मी एक उपाय आणला आहे. मी आज शेअर करणार आहे की मी माझ्या घरातील पाण्याचे नळ शावर कसे स्वच्छ करते जेणेकरून ते नवीन दिसावेत. तुम्ही पण हे करून बघू शकता. मी पहिल्यांदा हे करते, मला जर आवडलं तरच मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही पण करून बघा. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं ते. मी जी ही गोष्ट वापरली आहे ती मला वाटतं प्रत्येकाच्या घरात असणारच. आपल्याला काही जास्त पैसे देऊन विकत आणायची नाही आहे. जास्तीत जास्त 30 ते 40 रुपयात आपल्याला भेटून जाईल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मी असं काय वापरते जेणेकरून नळ शावर एकदम स्वच्छ होतात, नव्यासारखे दिसतात. जर तुमच्या हाताला कशाची ॲलर्जी असेल तर तुम्ही हँड ग्लोव्ज वापरू शकता. तर मी हे जे घेतलं आहे ते आहे खाण्याचा सोडा, जो तुम्ही केक बनवताना वापरता किंवा भजे बनवताना वापरता. हो, तोच आहे हा खाण्याचा सोडा. या सोड्यात थोडंसं पाणी घालून ओला करून घ्यायचं आहे आणि तो नळावर शावरवर 15 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तासभर लावून ठेवायचा आहे. एखादी घासणी घेऊन नळ चांगले रब करायचे आहेत, म्हणजेच घासायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, नळ एवढे नव्यासारखे स्वच्छ होतात ना. करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही हा उपाय दर 15 दिवसांनी करू शकता किंवा महिन्याने पण करू शकता. एकदम स्वच्छ होतात नळ. विश्वास बसणार नाही, एवढे नवीन कसे वाटतात ना. या व्हिडिओत तुम्ही अगोदरचे नळ आणि नंतरचे नळ यामधला फरक बघू शकता. तुम्हाला पण विश्वास पटेल, हो खरोखरच एवढे स्वच्छ होतात ते. हा उपाय करून तुम्ही घरातील जे बेसिंग असतं ना ते पण स्वच्छ करू शकता. ते पण एकदम स्वच्छ निघतं, नवीन कसं वाटतं. या पाण्याने जर एखादं पाण्याचं भांडं जरी भरून ठेवलं, हांडा कळशी, त्यावर पण असेच पांढरे पांढरे डाग पडतात. बोरवेलच्या पाण्यात क्षार जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे नळावर पांढरट किंवा पिवळसर रंगाचा कडक थर आणि हट्टी डाग पडतात. बोरचे पाणी वाळून गेल्यावर त्यातील खनिजे मागे उरतात आणि साचून घट्ट थर तयार करतात, त्यामुळे हे पांढरे आणि पिवळसर डाग नळावर दिसतात. तुम्ही हा उपाय करून बघा. नळ एकदम स्वच्छ होतील, नव्यासारखे चमकून उठतील. दर 15 दिवसांनी किंवा महिन्याने तुम्ही हा उपाय करू शकता.